What habits or ways of working do successful professionals in this field consistently follow? Again, Daily routines, हम्म. किंवा लर्निंग हॅबिट्स, डिसिजन मेकिंग स्टाईल्स. ओके, आता याच्यात आपण जसं मगाशी पर्सनॅलिटी बद्दल बोललो, एखादा आपण कल बद्दल बोललो किंवा आवड प्रत्येकाची जी असते ते डेव्हलप करा किंवा असेल तरच या. तर त्यामुळे जबरदस्ती कुठलंही करिअर परस्यू करू नका. जर का आवड किंवा मी करू शकतो का हे, मी जसं म्हटलं 11वी-12वीच्या आसपास लक्षात येतं की मी हे करू शकतो की नाही. ज्यावेळेस, कारण आपण ते ज्यावेळेस ज्ञान घेतो तेव्हा आपल्याला एक कॉल येतो, अरे हे काय जबरदस्ती चाललंय. जसं माझं होतं, शाळेपर्यंत मला गणित आवडायचंच नाही. असं वाटायचं अरे गणित काय आहे. नंतर काय, गणिताशिवाय पर्यायच नाही आहे. सो आय स्टार्टेड अडॉप्टिंग इट. तर माझं गणित इम्प्रूव्ह झालं ज्यावेळेस मी धंदा सुरू केला साध्या भाषेत. कारण तोपर्यंत जे काय जसं म्हटलं 2+2=4 मी तेही करायचो. पण ते ज्यावेळेस कळलं की आता हे करून फायदा नाही आहे, तर आय स्टार्टेड अडॉप्टिंग इट. मी असं तिथे म्हटलं नाही की नाही नाही आता मॅथ्स काय. तर तिथे मला ते करावं लागलं. इट वॉज अ पार्ट ऑफ माय प्रोफेशन एव्हरी सिंगल डे. तर त्यामुळे तुम्ही समजून घ्या, जर का कोणाला फिलॉसॉफिकल याच्यात जायचं तर त्याला तो मार्ग आहे. BFSI इज ऑलवेज अबाउट नंबर्स. द मोर द गुड नंबर्स आणि यू कॅन कन्वर्ट युअर इन्फॉर्मेशन इन टू नंबर्स, तर हे करिअर तुमच्यासाठी आहे. ओके. पण फ्यू पीपल से इफ यू आर इन BFS आहे तर तुम्हाला सतत न्यूज पाहावी लागेल. You येस, have to be नॉलेजला updated. कॉम्प्रोमाइजच नाही. यू हॅव टू बी देअर. So let's compartmentalize knowledge. करेक्ट. वन इज युअर फाउंडेशन, की मनीचे बेसिक्स, इकॉनॉमिक्सचे बेसिक्स माहिती आहे, हाऊ प्रोसेस वर्क माहिती आहे. सेकंड इज न्यूज, की जगात काय चाललंय. एनिथिंग अदर दॅन दॅट विच यू वॉन्ट टू टेल इज नेसेसरी ॲज अ नॉलेज कंपार्टमेंट. ओके, परत मी म्हणत आवड. आणि जे मी अर्थशास्त्राबद्दल बोललो किंवा फायनान्शियल लिटरसीबद्दल बोललो, हे फक्त BFSI पुरतं नाही आहे. हे मला जेन्युइनली वाटतं की 7वी-8वी नंतर प्रत्येका मुलाला हे घरीच शिकवलं गेलं पाहिजे. नंबर्सची समज. व्यवहार असलंच पाहिजे. मग एखादा जर का चांगला सायंटिस्ट आहे, तो जर का त्याचं प्रोडक्ट किंवा जो काही त्यांनी रिसर्च केलेला आहे तो जर का त्याचा व्यवहारच नाही करू शकला तर उपयोग काय आहे. त्याचं व्यवहार मूल्य त्याला कळणं गरजेचं आहे. इफ यू हॅव स्पेंड 20-30 इयर्स ऑफ प्रेशियस टाइम ऑफ लाईफ एवढ्या सगळ्या रिसर्चसाठी, आणि फायनली तो ते प्रोडक्ट घेऊन जातोय किंवा तो सोल्युशन घेऊन जातोय, ही हॅज टू एबल टू निगोशिएट दॅट. तुम्ही व्यवहार ज्ञान आणूच शकत नाही नंतर, तुम्हाला ते उपजतच असलं पाहिजे. त्यामुळे व्यवहार ज्ञानासाठी पैसा कळणं गरजेचं आहे. तो येतो कसा, जातो कसा, कुठे जातो, किती जातो, हे कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर हा पैसा माझ्याजवळ परत कधी येतो हे पण तेवढंच कळणं गरजेचं. सो अर्निंग याच्यावर फोकस करण्यापेक्षा एक्सपेन्सेसवरही तेवढाच फोकस केला पाहिजे.